पंचायत सदस्य यांना विचारू की या बाजार कसा चालतो आणि किती दिवसापासून हा बाजार आणि ह्या व्यापाऱ्यांना संरक्षण कसं मिळेल हेच मी आता त्यांना विचारतो। 1.5 महिना झाला ना, पूर्ण 1.5 महिना। ही जी बाजार आहे नेकनूरचा मराठवाड्यात 1 नंबरचा बाजार आहे आणि बाजार हे मोठा आहे। इथं पुणे महाराष्ट्रातून व्यापारी खरेदी करायला किंवा विकायला येतात आणि ही बाजार जी आहे 100 कमीत कमी 100 वर्षांपासून ही बाजार चालू आहे आणि इथले शेतकरी इथं माल आणते, व्यापारी आणतात, पूर्ण महाराष्ट्रामधून लोक येतात। पण आता सध्या अशी परिस्थिती झाली की ही आहे का बजरंग दलवाले 4-2 पोरं येतात की गाड्या धरतात आणि त्यांनी ती बघायला पाहिजे की ही जनावर बैल ही कामाचा आहे का, ही शेतकऱ्याचा आहे का, ही कुठं गोहत्याला चालला का। हा गोहत्या जर होत असेल तर त्याला तुम्ही मोका लावा ना, आम्ही त्याच्यात आम्ही सहकार्य करू। पण ही तसं नाही ना। आता शेतकऱ्याचे कोणाचं लग्न असतो, कुणाच्या दवाखान्याचा आजारी असतो माणूस, ती शेतकरी आता माल गाडीत आणून इथंही काय आणतो बाजारात, कारण त्याची गरज असते ना। पण ही काय करायला लागले, बजरंग दलवाले पोरं जमले की गाडी अडवितात, गाडी अडविली की त्याच्यावर आपला केशी भानगडी होते। आता ती त्याचं जनावर समजा असता 50,000चा, आता ती गुन्हा नोंद करून ती आता गावशाळामध्ये टाकतात। तिथं काय 15 दिन तो महिना 2 महिने सुटत नाही, त्याला 300 रुपये भरतात आणि ही 50,000चा 10,000 बी बैल आणल्यावर विकत नाही ना। आता ही किती नुकसान व्हायला लागला आणि व्यापाराचं बी तसंच आहे। ही जी व्यापारी आहेत आणि ह्याला कमीत कमी नेकनूर एरियाला कमीत कमी 200 ते 300 खेडे आहेत। प्रत्येक खेड्यातून बाजाराला माणूस येतो आणि ही इथले बी काय जातात खरेदी करायला। तर तीच आता रविवारी आता काय करते, समजा खरेदी केली आता कुठं आणावं म्हणून ही तर सांभाळायची अडचण असते व्यापाऱ्याची, तर ती काय करते तर रविवारी सकाळी येतं ती तिथून जनावर आणतात गाडीत घालून, आणले की लगेच पोरांनी धरलं की लगेच केस आणि भानगडी। अरे तुम्ही बघा ना ते की बाबा ही जनावर पाळीव आहे का, ही कुठं कापायला चालला का काय चालला, तसं नाहीच। काय दुधाचे जनावर, आता काय जनावर असे झाले की गाव शाळामध्ये येले, आता ती बघ का बंद चालले होते का नाही चालले। एक गावाचा बाजार हा आपला संबंध राज्यभर गाजलेला आहे, तर या व्यापार बांधवासाठी आपण पुढाकार घेऊन शासन स्तरावर कसा लढा उभा करणार आहात भविष्यामध्ये? आम्ही आता काय केलं, आम्ही आपण संजय शिंदे आता ही आम्ही 2-3 महिन्यापासून ह्याच्यात प्रयत्न आमचा चालू आहे। तर आम्ही हे सगळे व्यापाऱ्याचे अर्ज केला, व्यापाऱ्याचे साईन केले, आम्ही ही सगळं शिष्टमंडळ घेऊन बजरंग बाप्पापाशी बी गेलतो। बजरंग बाप्पानी SP ला फोन लावला होता की हे असं नेकनूरच्या बाजाराला त्रास व्हायला लागला म्हणून। तर हे आम्ही ह्याचा लढा सुरू केला आणि ही लढा जोपर्यंत ही व्यापाऱ्याला नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालू ठेवणार आहे। कारण कशामुळं की बाजार जर मोडला तर नेकनूरचा काय खरं नाही ना। ही नेकनूरचा जीव नुसता बाजारावर आहे आणि खेड्यापाड्याचे जी लोक आहे जी हातावरची कमी करून खातात, तर त्यांचा बी आता परपंच चालायचा ही बाजाराच्या जीवरच आहे। ही बाजार कसा मोडू देणार आहे आम्ही? पण ही लोक जी आम्हाला त्रास द्यायला लागले ही व्यापाऱ्याला, तर आम्ही ह्याला कुठंतरी शेवटपर्यंत मुख्यमंत्रीपर्यंत आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे। या बाजारापासून आपल्या ग्रामपंचायतला पण उत्पन्न भेटत असेल ना? हो, उत्पन्न आहे ना बाजारच्या जीवावरच आहे ना। ग्रामपंचायत व्यापारी हे आपल्याकडून रीतसर दाखले करून घेतात का? हे व्यवहार सगळा प्रत्येक व्यापारी दाखले केल्याशिवाय जनावर गाडीत घालत नाही आणि दाखले जर ते व्यापाऱ्यांनी त्यांना दाखविला ही पोराला ही म्हणतात कशाचे खोटे। अरे बिन दाखल्याचा कुणीही व्यापारी जनावर घेऊन जात नाही आणि कुणी बाजारात आणत बी नाही। शिंदे साहेब, आपण काय सांगताल? हे तर बाजार मोडकळीस येण्याच्या याच्यावर वाटेवर आलेला आहे, व्यापारी हातबल झालेले आहेत, शेतकरी हातबल आहेत, तर आपण त्या अनुषंगाने काय सांगाल? हे काय झालेलं आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था ही या बाजारावर अवलंबून बरीचशी आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था सगळे व्यवहार जे आहे ते आठवडी बाजारात होतात इथं आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की हे जे जनावर आहे हे पाळीव जनावर हे शेतकऱ्याचे कणाचं आहे। ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस ते बाजारात घेऊन जातात, विकतात आणि मग त्याला जे काय अडचण आहे ती सोडवली जाते। पण आज काय व्हायला लागलं की त्या बाजारात त्याला घेण्यासाठी व्यापारी नाहीत, व्यापारी कमी व्हायला लागले। आता व्यापाऱ्याला विचारलं तर व्यापारी सांगतात की आम्हाला खूप अडचण निर्माण झाल्यात, आम्हाला पोलीस यंत्रणा आणि त्यांच्यासोबत जे काय गोशाळेवाले हे एकत्रित येऊन आम्हाला अडवतात आणि अडवून ते आमचे जे काही जनावर आहेत ते गोशाळेत टाकतात। गोशाळेत टाकले की तिथं त्यांना 300 रुपये प्रतिदिनीप्रमाणे पैसे द्यावे लागतात। 2 महिने ठेवलं तर 9,000 रुपये जातात एका जनावराचे आणि पुन्हा जनावरही तसं राहत नाही। म्हणजे 50,000चं जनावर जर 20,000चं होत असेल आणि पुन्हा 18,000 रुपये त्याला भरायचे तर ते जनावर सोडायचीच गरज नाही असं सांगतात। मग त्यांचे 5-10 लाख रुपये असे डुबायला लागले। मग ते म्हणतात की आमचे एवढे पैसे जर डुबायला लागले तर आम्ही व्यापार कशामुळे करायचा? अशा पद्धतीनं हे व्यापार कमी व्हायला लागले। व्यापारी कमी झाल्यामुळे शेतकऱ्याला अडचण यायला लागली। आता शेतकऱ्यांनी आणायचं जनावर द्यायचं कुणाला ही अडचण निर्माण होणार आहे।
आज असं आहे की शेतकऱ्यांनी जनावर आणलं तर व्यापारी सांगतात की आम्ही तुमचं जनावर 50,000चं असलं तरी 30,000ला घेऊ, 40,000ला घेऊ, त्याच्यापेक्षा जास्त घेणार नाहीत. का तर त्यांना अडचणी यायला लागल्या ह्या पैशाच्या. कारण तिथं त्यांचं 50,000 जनावर 20,000चंच व्हायला लागलं, तर तेही इथं शेतकऱ्याला मागायला लागले 20,000ला. म्हणून ही जी साखळी तुटण्याच्या मार्गात आहे. आणि ही जर साखळी तुटली तर ही अडचण निर्माण होणार ग्रामीण भागामध्ये. आणि सर्वात मोठी अडचण शेतकऱ्याला होणार आहे. शेतकऱ्यांना जनावर द्यायचं कुणाला, असा प्रश्न निर्माण होतो. आता मला सांगा, ज्या दिवशी बाजार आहे त्या दिवशी समजा आणायचं, पण एरवी जर अचानक अडचण आली, आता रविवार सोडून आम्हाला गुरुवारची अडचण आली शेतकऱ्याला, तर शेतकऱ्यांना द्यायचं कुणाला? व्यापारी जर असला तर व्यापाऱ्याला बोलून बोलवतो आणि म्हणतो की हे माझं जनावर आहे बाबा, केवढ्याला घेतो. एक व्यापारी नाही दुसरा नाही तिसरा, असे 4-5 व्यापारी बोलतो. त्या 4-5 पैकी एक जण देतो. पण ते व्यापारीच जर घ्यायला तयार नसतील तर ते घ्यायला तयार नसेल तर त्यांना अडचण निर्माण व्हायला लागली. आता मला सांगा, जर समजा इथून एक 10-15-20 किलोमीटर पर्यंतच्या गावामध्ये जाऊन तिथून जनावर आणायचं म्हटलं की मध्येच आडवी जातो. आता त्याला दाखला कुठून द्यायचा? एरवी दाखला देऊ शकत नाही ते, कारण फक्त बाजाराच्या दिवशीच दाखला आहे. मग ते त्याच्याकडे दाखला नसेल तर त्याला अडवायचं, त्या व्यापाऱ्याला अडवायचं, त्याचं ते जनावर आणायचं, ते ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये आणायचे, पोलीस स्टेशनमध्ये टेम्पो 3-3 तास उभा करायचा. गाभण जनावर असते, काय लहान आले वासरं असते, ते मेले तर काय करायचे काय? पण हे सगळे व्यापारी त्रस्त झाले आणि व्यापाऱ्यासोबत आता शेतकरी त्रस्त व्हायला लागले. तर हा जो प्रश्न आहे गोवंश बंदीचं जे आहे ते व्हायलाच पाहिजे, ह्याच्या विरोधात कुणी नाही. हे व्यापारी सुद्धा म्हणतात जर काही तसं असेल तर आम्हाला जीव मारा, आमच्याकडून जर चुका झाल्या तर आम्हाला सोडू नका, काय देतो. पण आम्हाला चांगले जनावर जे येतं, जे म्हणजे दुभते जनावर येतं, कामाचे जनावर येतं, गाभण गाई म्हशीचं, ह्यांना का अडवता तुम्ही? बरं, ह्यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत ना, आजचे नाही. आत्ता सांगितलं दोघा तिघांनी किंवा आमच्या वडील पार्जित व्यवसाय येतं, म्हणजे 50-50, 60-60 वर्षापासून व्यवसाय करतायत ते. मग ह्याच्यामध्ये त्यांना, ह्या व्यापाऱ्यांना जर अडवलं तर ही साखळी तुटल. आणि ही साखळी तोडायची असेल तुम्हाला तर नेमकं करायचंय काय, हा प्रश्न निर्माण होतोय. शासनाने याच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. आणि इथून पुढे जर हे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही शेतकरी आणि व्यापारी एकत्रित येऊन ह्याच्यावरती मोठा आवाज उठवणार म्हणजे उठवणार, आंदोलन करणार म्हणजे करणार. जे कुणी असतील ह्याच्यामध्ये, जे कुणी त्यांची पुली भाजत असतील त्यांना अजिबात सोडणार नाही, तो कुणी असू द्या. तुम्ही आताच म्हणलात की पोलीस प्रशासन आणि गोशाळेवाल्याचं संगनमत आहे, तर आपण आरोप आताच केलेला आहे, तर तो नेमका कसा प्रकारचा आरोप आहे? हा आरोप मी हे सांगू शकतो की हे घडलेला प्रकार आहे. आम्ही बीडवरून येत असताना इथं गवारी फाट्याजवळ, मांजर सुंब्याच्या जवळ आम्ही येत असताना रात्रीच्या 10:15-10:30 वाजता 2-3 महिन्यापूर्वी घडलेला प्रकार आहे. येत असताना तिथं गोशाळेचे काही लोक आली आणि एक गाडी अडवली. ट्रक होती, त्या ट्रकमध्ये गोणी बारदाना होता. आणि त्या गोणी बारदाण्याला म्हणले नाही, ह्या ट्रकमध्ये काय आहे तर गोमांस. तो बिचारा परिषदेला म्हणला गोमांस नाही त्याच्यामध्ये. तर आम्ही उतरलो, गाडीच्या खाली बघितलं तिथं सगळं. तर हे 2-4 पोरं होते, त्या पोरांनी त्रास द्यायला सुरुवात केला त्या ह्याला गाडीवाला परिषद झाला म्हणून आम्ही उतरून बघितलं. तर त्याच्या पाठीमागे लगेच पोलीस आली. आम्ही त्यांना, त्या पोरांना म्हटलं काय चाललंय तुमचं? कुठले पोलीस होते ते नेमके? तर ते पोलीस केजचे होते. त्यांना विचारलं, ते म्हणले आम्हीच पाठवलंय त्यांना. आणि ते नेकनूर हद्दीत येऊन, अरे तुम्हाला गाडी अडवायची तर नेकनूर हद्दीत आल्यानंतर, नेकनूर पोलीस स्टेशन अंतर्गत आल्यानंतर तुम्ही फोन करून गाडी अडवा ना, चेक करा ना. गाडी चेक करायलाच पाहिजे, तुमचं काय माहिती आहे. पण कुणाला तरी पाठवायचं, गाडी चेक करायची, हे कोणता प्रकार चाललाय? ह्याच्यावरून आम्हाला सरळ दिसते की अधिकारी कोण होते? आपल्या ओळखीचे होते का? हे ओळखीचे नव्हते. तिथं एक जणांनी मला सांगितलं की महाजन साहेब म्हणून कोणतरी होते, महाजन साहेब. आता ते महाजन साहेब मला माहित नाही आहेत कोण आहेत काय ते. आणि विशेष म्हणजे त्यांच्या अंगावर ड्रेस नव्हता, सिव्हिल ड्रेसवर आलेले. हा काय प्रकार चाललाय? अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. अगोदर कुणीतरी गोरक्षक म्हणून पाठवायचे, नंतर पोलीस यंत्रणेने यायचं आणि त्याच्यानंतर ह्या व्यापाऱ्याला लुटायचं किंवा शेतकऱ्याला. आज बघितलं तर ते ह्याच्यावाले गाडीवाले पण काय म्हणतात आम्हाला की आम्ही गाडी घेऊन जात नाही जनावराची. जर पाहुण्याच्या तिकडे साधं बैल किंवा गाय घेऊन जायची असेल तर तो म्हणतो की गाडीवाला मी घेऊन जात नाही, तो दुप्पट पैसे मागायला लागलाय. तो म्हणतो मला मधीच अडवलं जाते, मला हानमार केली जाते, गाडीवाला म्हणतो. त्याच्यामध्ये ते गाडीत जनावर सुद्धा भरायला तयार नाही. तर जर बीडला इथून 1,500ला गाडी जाते तर 3,000 रुपये मागतो तो. असंच चालू राहिलं तर आपलं काय हे जर असंच चालू राहिलं, व्यापारी, शेतकरी आणि आम्ही ग्रामपंचायतचे हे सगळे एकत्रित येऊन याच्यावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करू. यांनी हे समजून घ्यावं, हे काही साधं नाही. कारण हे जीवनमानाचा प्रश्न आहे, जीवन जगण्याचा, त्या व्यापाऱ्याचाही त्या शेतकऱ्याचाही.
कारण आज शेतीत बघितलं तर एवढं पिकत नाही, म्हणून ते उपजीविकेसाठी जनावरं, दुधाचे जनावरं पाळतात आणि त्यांना जर ह्या अडचणी निर्माण होत असतील तर अत्यंत चुकीचं आहे. माझाच एक मित्र आहे, सौदागर सावंत नाव होता, त्यांनी व्यापार सोडून दिला, नको म्हणायला लागला. का तर त्याच्या वडिलापासूनचा व्यापार चालू होता. म्हटलं मला अडवलं गेलं 3 तास सोडलं नाही, परेशान केलं. 3 तास का उभा करायचं टेम्पो? एवढं तुमच्याकडे सगळे दाखले आहेत, सगळे पुरावे, तरी 3 तास उभा करायचं हे खूप भयानक आहे. खासदार महोदयाला भेटल्याच्या नंतर हे सदर प्रकार थांबण्यात आलेला आहे का आजपर्यंत? नाही, खासदार महोदयाला भेटल्याच्या नंतर त्यांना सांगितलं, त्यांच्याकडनं ती प्रक्रिया चालू, त्यांनी पण फोन केलेले आहेत SP साहेबांना त्यांना, आणि त्याच्यानंतर थांबलेलं नाही, हे काही भागात चालूच आहे. तुमच्या माहितीचं सांगतो, इकडं गेवराई हिरापूर बाजार त्या भागात पण तिकडं चालू आहे, इकडं साळेगाव वगैरे आहे, तिकडं पाटोदा आहे, जामखेड आहे, काष्टी आहे, या भागामध्ये सुरूच आहे. नांदेडचा काही भाग आहे, पूर्ण महाराष्ट्रभर हे त्रास होतोय. अरे गौशाळा टाकल्या तर तुम्ही घ्या ना जनावर शेतकऱ्याकडून विकत, आम्ही नाही म्हणत नाही. अरे त्याला 10-5 रुपये द्या ना, तुम्ही द्या त्याला 10-5 रुपये, आणा त्याच्याकडनं जनावर. अरे पण काही शेतकरी तर फुकट देतात, तुम्ही शोधा ना ते.